दंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खणखणीत आवाज। बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यामध्ये राजकीय नेत्यांनी पोचलेल्या गावगुंडांचा सर्वत्र सुळसुळाट झाला आहे। नागपूर जिल्ह्यातील महादुला नगरपंचायत मध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे समर्थक भाजपा कार्यकर्ता पदाधिकारी यांची एक ऑडिओ व्हायरल होत आहे। धुळस लेआउट मधील निकृष्ट दर्जाचे गार्डनचे काम करणाऱ्या ठेकेदार व बावनकुळेचे खास समर्थक असलेल्या एका भाजपच्या पदाधिकाऱ्याने निकृष्ट दर्जाचे काम व गार्डनचा फेसबुक लाईव्ह का केला, यामुळे अमोल कुथे नामक काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यास माझ्याशी तुला खाजवायचे आहे का अशा शब्दामध्ये फोनद्वारे धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल होत आहे। त्यामुळे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा भ्रष्टाचार उघडकीस आणावा की नाही यावर आता महसूल मंत्री तसेच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता जनतेला सांगावे। तू माझी गोष्ट आहे। हा बोला। तुला माझ्यासोबत खाजवायचं आहे का? मी काय म्हणतो, मी कोणासोबत नाही खाजवत। मग म्हणजे तुम्हाला माझ्यासोबत खाजवायचं आहे का? नाही, तू खाजवून राहिला दोन तीन सांगून आलो। नाही नाही नाही, गोष्ट आहे पहिले तू काय म्हणतो, तुम्ही जे बोलून राहिले का नाही खाजवाची, म्हणजे आम्ही काही म्हणजे तुझी इच्छा आहे का खाजवाची माझ्यासोबत? मी काय म्हणतो, ठीक आहे ना, चालते ना, काही प्रॉब्लेम नाही मला, काही प्रॉब्लेम नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही। टाकलं ना तुला पोस्ट? मी काय म्हणतो, तुमच्या नाव घेऊन टाकलं असेल तर बोला तुम्ही मला, नाव घेऊन टाकलं असेल तर बोला मला। तू दोन तीनदा झालं तेवाला तुला काय म्हणतो, मायावालं तुझ्यावालं ते मला नको सांगा तुम्ही, नाही सांगा मला नको सांगा ते मायावालं तुझ्यावालं जे बोगस काम माझ्या एरियात होईल, ते बोगस काम माझ्या एरियातील मी ते टाकीन। अरे तुम्ही कोण तुम्हाला बोलणार आहे? तुम्ही काम केलं का? नाही केलं ना, तुम्ही काम नाही केलं, ऐकून घ्या पहिले, तुम्ही काम नाही केलं। कर्मचारी कसं मी काय म्हणतो, तुमच्या ना प्रत्येक भरपूर लोक आहेत एमएससीबी कर्मचारी ठेकेदारी करणारे, तुम्हाला काऊन लागली आहे गोष्ट? अरे तुला तू कसं काय नाव टाकलं तू सरळ? काऊन टाकेल मी नाव? मग तुम्ही त्याच्यात ठेकेदार पार्टनर असाल तर तुम्हाला लागन। नाही असं तू एकदम नाव टाक ना। मी मला जे माझ्या एरियात दिसन बोगस काम मी ते टाकेन, तुम्हाला काऊन लागली आहे गोष्ट? अरे तू कसं कर्मचारी? पण तुमचं काम आहे का? तू जनरल टाकून तुम्ही काम केलं का? ते तू जनरल तुम्ही काम केलं का? तुम्ही काम केलं का? तू नाव टाक। मी काऊन नाव टाकू? तुम्ही काम केलं का एवढं सांगा मला, तुम्ही तुमचं काम आहे का ते? मी काय म्हणतो, तू नाव टाक ना सर। तुम्ही एवढं सांगा, गार्डनचं काम तुमचं आहे का? मला ते म्हणायचं नाही, तू नाव टाक सर। मी काय म्हणतो, तुम्ही मला फोन केला, कर्मचारी तुम्ही मला फोन केला, हे ठेकेदारी ते गार्डनचं काम तुमचं आहे का? हे मला नाही सांगायचं आहे। कोणत्या बेसिकवर फोन केला? तुम्ही मला कोणत्या बेसिकवर फोन केला? मी त्याच्यासाठीच केला ना। तू एमएससीबी कर्मचारी कसं म्हणला? तुम्ही एकटे ठेकेदार थोडी नाही, मी नाव घेतलं नाही ना कोणाचे, तुम्ही कसे काय एकटे ठेकेदार आहे? तुम्हालाच काऊन लागली? तुम्हीच मला कसा का फोन केला? अरे तू दोन तीनदा झाला ना मागच्या वेळेस, तुम्ही दोन तीनदा माझं झालं तर दाखवा तुम्ही। रत्नागिरीचं प्रकरण झालं होतं तेव्हा तुला ते पोस्ट टाकली होती ना तुम्ही, याच्यामध्ये तुमच्या तुमचं जर नाव घेतलं असेल तर तुम्ही म्हणायला पाहिजे। इथं तुला मागच्या वेळेस तसंच केलं होतं। मी तुम्हाला काय म्हणत आहे, खाजवायचं आहे का? मी काय म्हणून राहिलो तुम्हाला, ते खाजवा खुजवा मला नको सांगा। तर मला एवढं पब्लिसिटी धोक्याला यायला का मला? काय म्हटलं? सांगा तुला। हा अजून बोला ना, पब्लिसिटी कायची? माझ्या एरियातलं काम आहे, ठेकेदारी तुम्ही नाही केलं, एवढा बोगस भ्रष्टाचार काम केलं का? हातानं रेती पडून राहिली, राखड दिसून राहिली, मला टाकायला लागेल ना। 2 वर्षाबाद केव्हा लागेल तुला? 2 वर्षाबादचं कामच नाही येते, 1.5 वर्ष झालं कामाला। तुला मालूम आहे? 2 वर्ष झाले, 2 वर्षाचे असून तरी टाकीन। किती वर्षाचं काम आहे? किती वर्षाचं? मी काय म्हणतो, कामाची ऐकून घ्या पहिले, कामाची कालावधी किती वर्ष राहते? कामाची कालावधी 7 महिने राहते। आणि दुसरी गोष्ट, तुला टाकायची आणि विरोध करायला कर, तुला माहिती म्हणाय नाहीये विरोध, काय पर्सनल नाव टाकायचे नाही। तुला काम केलं ते आयुष कन्स्ट्रक्शनच्या कंपनीच्या नावानं तुला काम केलं ते।
अबे पण माझ्या नाव टाकायचं तुला अधिकार कोण दिला? काहून तू ठेकेदार आहे, तुला काम केलं ना ते माझ्या एरियात काम केलं माझ्या नाव मला विचारा का नाव टाकायचं? तुला भ्रष्टाचारचं काम केलं म्हणून मी टाकीन आणि पुन्हा टाकीन, उद्याही टाकीन, परवाही टाकीन. टाक. हो मला अशी नाही लागेल उद्याला. मी काय म्हणतो उद्याही टाकीन, परवाही टाकीन. हा टाक आता तू टाक. हो टाकीन. आणि तू आपल्या लेवलवर करायचा. मी काय म्हणतो तू माझ्या लेवलचे सोडून दे, तुझ्यासारखे काही लेवल पाहिले मी नसे. लेवल पाहून मी काय म्हणतो आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.